नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी, मंत्री, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी हिरारीने भाग घेत आहेत. ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप कार्यकर्ता असल्याचे भासवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे नाही. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचे आहे आणि जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन होईल, अशा भ्रमात त्यांनी राहू नये. श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये, त्यामुळे युतीचं वातावरण बिघडू शकतं. युतीचे वातावरण बिघडू नये यासाठी बीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं आणि त्या दृष्टीने असे जे काही लोक युतीचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे. कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी तिसऱ्यांदा आता निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे आणि हा प्रचार सुरू करत असताना भाजपाचे सर्वच पदाधिकारी, अध्यक्ष, मंत्री, आमदार प्रचारासाठी हिरिरीने भाग घेत आहेत आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्याबरोबर प्रचाराला उतरलेले आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचं काम लोकमानसामध्ये, जनमनामध्ये पोचलेलं आहे आणि निश्चितपणे ते मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत. परंतु कल्याण पूर्व विभागातील ज्यांनी आमदारांनी गोळीबार केला यांचे समर्थक, परंतु जे बीजेपीचे आहेत असं मला वाटत नाही, पण तो भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर त्या दृष्टीने त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी डॉक्टर श्रीकांतजी शिंदे भाजपा असेल, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय सगळे बरोबर घेऊन काम करत असताना ते मोठ्या फरकाने निश्चितपणे निवडून येतील. परंतु ज्यांनी गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलेले ते निश्चितच चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे त्यांना जामीन होईल असं त्यांनी भ्रमामध्ये राहू नये आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये. याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे युतीचं वातावरण बिघडू नये याकरता बीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं आणि त्या दृष्टीने असे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा बंदोबस्त करावा. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत.
यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा छंद असतो। असाच पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील चांगदेव दानवे यांचा देखील अनोखा छंद आहे। दानवे यांना वजनाने जास्त असणाऱ्या विविध प्रकारच्या चप्पला वापरण्याचा छंद आहे। तब्बल 100 घुंगरू असलेली 7 नागांचा फणा असलेली 6 किलो वजनाची 25,000ची नागिन चप्पल चांगदेव दानवे वापरतात। या चप्पल बरोबर त्यांच्याजवळ अनेक प्रकारच्या चप्पल जोड्या आहेत। 1972 सालापासून अशा चप्पल वापरण्याचा त्यांना छंद आहे। त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षापासून दानवे ही नागिन चप्पल वापरतात। त्या काळी हा चप्पल 15 रुपयाला मिळत होती, ती चप्पल आता 11,000 ते 25,000 पर्यंत मिळते, असे त्यांनी सांगितले। माझं पंढरपूर तालुक्यातलं देगाव माझं गाव आहे। त्या गावामध्ये मी ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून काम करतो आणि छोट्या मोठ्या पिक्चरमध्ये सुद्धा मी कामकाज करतो आणि हा चप्पलचा जे नाद आहे माझा 1972 सालापासून मला नाद आहे आणि माझ्या वयाच्या 11 वर्षापासून मी ही चप्पल वापरतो। त्या साली चप्पल 15 रुपयाला चप्पल मिळत होती। वयाच्या 11व्या वर्षी माझ्या चप्पल 15 रुपये मिळते। ती चप्पल आता एक 11,000ची आहे, एक 13,000ची आहे आणि एक 25,000ची चप्पल आहे। अशा 3 चप्पल आहेत। त्यातली एक चप्पल मात्र माझी मेन आहे। ती चप्पल अशी आहे की तिला 100 घुंगरू आहेत, नागाच्या फळ्या 7 आहेत, एका चप्पलला 7 फळ्या, अशा 7 फळ्याच्या नागाच्या 2 चप्पल आहेत। त्यामुळं मी ही चप्पलीचं नाव ही नागिन ठेवलेलं आहे, असं ह्याचं आणि मी आता माझं वय 64 वय चालू आहे, तरी मी ही चप्पल वापरतो। काय माझा गुडघा दुखत नाही, पाय दुखत नाही, काय सुद्धा नाही, अगदी आयशी आराम मध्ये आहे। माझ्या आई वडिलांची आशीर्वाद व माझ्या गावाचा आशीर्वाद व माझ्या संदावळी देवीचा आशीर्वाद। नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी अर्थात आम्ही ठाणेकर। माझा जन्म ठाण्यातला आहे, बेडेकर हॉस्पिटलमधला। माझी शाळा ठाण्यातली आहे, मोह विद्यालय। माझं कॉलेज ठाण्यातलं आहे, जोशी बेडेकर महाविद्यालय। माझं कथक विशारद मी ज्यांच्याकडे शिकले ते गुरु डॉक्टर राजकुमार केतकर, ठाण्यातच मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं। ठाण्यात माझ्या रंगायतन आहे, ठाण्यात माझ्या मोठमोठी थिएटर्स आहेत। माझ्या ठाण्यात ज्या वेळेला मी लहान होते, शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, तेव्हा तर बऱ्याचशा संस्था हौशी रंगभूमीवर काम करायच्या। त्या ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या चळवळी होत्या। कलासरगम नावाची संस्था आपल्या ठाण्यात होती, जी राज्यनाट्य स्पर्धांना उतरायची, जी त्यांना पटलेली आवडलेली एखादी संहिता नाट्यरूपांतर करून तुमच्या समोर आणायची। ठाण्यामध्ये खूप मोठी मैदान आहेत। त्याचा फायदा असा की ठाण्यात खूप भाषणं व्हायची, वेगवेगळी मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या इथे यायची आणि त्यांचं 7-8 दिवस अशी व्याख्यानमाला चालायची। ठाण्यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत, ठाण्यामध्ये डॉक्टर विजय बेडेकर आहेत, ठाण्यात डॉक्टर मंजिरी देव आहेत, ठाण्यात डॉक्टर अनिल काकोडकर आहेत। काहींची नावं माझ्याकडनं राहतील। ठाण्यात प्रवीण दवणे आहेत, ठाण्यात अशोक बागवेत आणि मी आहे। काय हवं अजून असं माझं ठाणं आहे। या ठाण्यात म्हणजे ह्या सगळ्यांची नावं घेण्याचं भाग्य मला मिळालं, कारण कदाचित ठाण्यात जर मला एखादा कथ्थक नृत्याचा क्लास नसता तर मी आळस केला असता। ठाण्यात जर गडकरी नसतं तर काय असतं स्टेज, असं कदाचित माझ्याकडनं झालं असतं। माझ्या घराजवळच उत्तमोत्तम व्यक्तिमत्व लेखक राहायचे, त्यांचा सहवास नसता मिळाला तर
हां असतं काहीतरी शब्दांशी संबंधित काहीतरी लिहितात लेखक असं मला वाटलं असतं. पण माझा जन्म योगायोगाने ठाण्यात झाला, पण या ठाण्याने मात्र माझं सोनं केलं. अजूनही मला बरेचदा विचारतात खूप श्रीमंत झाल्यावर तुम्ही कुठे जाणार? ठाण्यात. कारण ठाणं ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी, रंगभूमी सुद्धा आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.